जर्नी बियॉन्ड 56च्या कोल्हापूर पार्ट 2 या भागात तुमचं स्वागत. ह्यावेळच्या कोल्हापूरच्या खेपेला मित्रांनी मला 2-3 नवीन ठिकाणं सुचवली. त्यापैकी हे कात्यायनी मंदिर एक. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ आहे. कळंबा तलावाच्या पुढे गारगोटी रोडवर हे देवीचं मंदिर लागतं. जर सकाळच्या वेळी इथे आलात तर अतिशय शांतता असते आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. इथे एक छोटंसं कुंड आहे पाण्याचं, त्याच्यामध्ये मासे आहेत, कासवं आहेत. कोल्हापूर सिटी सेंटरपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर हे कळंबा बालिंगे नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाचं हे ग्रामदैवत आहे. हे मंदिर 1000 वर्षांपेक्षाही जुनं आहे असं म्हटलं जातं. ही कात्यायनी देवी अरिष्टनाशक आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे असं इकडचे भक्त मानतात. त्यांची श्रद्धा आहे आणि म्हणून इकडे नेहमीच गर्दी असते. सकाळच्या वेळेला जर आलात तर खूप शांत वाटतं आणि गर्दी कमी असते. ही दोन्ही ठिकाणं अजून प्रसिद्ध झालेली नाहीत, पण हे किती छान आहे. अजूनही तिकडे जी निर्मळता, सच्चाई आहे ती बघायला मिळते. दुसरं ठिकाण आहे योगी शिव गोरक्षनाथ मंदिर. हे एक समाधी मंदिर आहे. या मंदिरामध्ये शिरताच आमचं स्वागत केलं एका छान मनीमाऊने. या मंदिरात योगी प्रभुनाथ महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे आणि एक समाधी आहे. मी आत्ता दाखवलेली दोन्ही ठिकाणं अगदी जवळजवळ आहेत. खूप शांत आहेत, सुंदर आहेत आणि सकाळच्या वेळेला तुम्हाला नक्की आवडतील. राजारामपुरीतल्या कोल्हापुरी वाडा नावाच्या ह्या हॉटेलमध्ये नाश्ता करायसाठी आलो. सकाळी लवकर उठल्यामुळे खूप भूक लागली होती. या मिसळीबद्दल जरा ऐकून होतो, म्हटलं चला यावेळेला ही ट्राय करू. इथे असं मिसळीचं भरगतचं ताट भरून देण्याची पद्धत आहे. सोबत सोलकढी असते, दही असतं, थोडीशी तिखट चटणी असते आणि पाव आणि रस्सा तो अनलिमिटेड असतो. ते वाढतच राहतात, आपण खात राहायचं. मिसळ चांगली वाटली. मनातल्या मनात 10 पैकी 8 मार्क देऊन तिथून मालकांना भेटून निघालो. कोल्हापुरात आलोय आणि मसाले घेतले नाहीत असं फारसं कधी होत नाही. बायको नेहमी कोरडे मसाले घेते. यावेळेला मित्र म्हणाला, हे सुरेश मसाले एकदा घेऊन बघ. आम्हाला कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला. कांदा लसूण मसाल्याची खरेदी काय फक्त माझ्या एकट्याची नसते. इकडचे कोल्हापुरी मसाले माझ्या मित्रमंडळींना, नातेवाईकांनाही आवडतात. त्यामुळे भरपूर खरेदी होते आणि मित्रमंडळी सगळे खुश होऊन जातात. कोल्हापुरात येऊन राजाभाऊंची भेळ खाल्ली नाही तर काय खाल्लं. ही भेळ खूप जुनी आहे. ही भेळ माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं कोल्हापुरात कठीण. 1965 पासून हे कुटुंब या व्यवसायामध्ये आहे. ही जी पांढऱ्या शर्टमधली व्यक्ती दिसते ते आहेत बापू शिंदे, म्हणजे राजाभाऊंचे चिरंजीव. सध्या ते आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे तिसरी पिढी आता या व्यवसायाला सांभाळते. संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत हा माणूस असं उभा राहून कोल्हापूरकरांना भेळ खायला घालतो. साधारण तासभर तिथे उभा राहून मी त्यांचं निरीक्षण करत होतो. कोणी कुठली भेळ मागवली आहे, कोण आधी आलंय, कोण नंतर आलंय, अगदी बरोबर त्यांना समजायचं. या एका खोलीमध्ये 3 माणसं फक्त कांदा कापायला बसवलेत आणि किती सफाईने आणि किती जोराजोरात ते कांदा कापतायत बघा. आणि हा एवढा कांदा तासाभरात संपूनही जातो म्हणे. असं सफाईने मला कांदा कापता आला तर किती मज्जा येईल. मिक्सरपेक्षा बारीक आणि एकसारखा असे हे कांदा कापत होते. व्यवसाय सगळेच करतात, पण मला बापूंचं विशेष कौतुक अशासाठी वाटलं
की त्यांनी एक नवीन सुरू केलं आहे. संध्याकाळी 5-5:30ला शाळेची मुलं सुटली की त्यांना 5 रुपयात भेळ असं त्यांनी एक दर ठरवला आहे. आणि त्यामुळे लहान मुलांची इतकी झुंबड उडते. तरी आज म्हणे शाळेला काहीतरी सुट्टी होती की काय, त्यामुळे जरा गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असते इथे मुलांची. किती कौतुकास्पद आहे. ही अशा प्रकारची दानत दाखवणारी माणसं मला कोल्हापुरात जागोजागी आढळतात. तुमच्या माहितीत जर अशी कोणी दानशूर मंडळी असतील तर कॉमेंटमध्ये त्यांची नावं लिहा. जिथे प्रत्यक्ष भेळ बनते ते सगळं मला पाहायचं होतं. बापूंच्या परवानगीने मी आत शिरलो. गुळाच्या ढेपा, वेगवेगळ्या आकारांची भांडी, वेगवेगळ्या पिशव्या पॅकिंगसाठी, असं सगळं साहित्याने भरलेली ती खोली होती. हे महाशय म्हणजे यांचे मास्टर शेफ, यांच्याकडे मला जायला सांगितलं. अतिशय सफाईने हा पठ्ठ्या जैन भेळ, बेवडा भेळ, पित्तनाशक भेळ अशा वेगवेगळ्या भेळी बनवत होता. तिथे असलेलं साहित्य आणि एकंदरीत स्वच्छता बघून मला बरं वाटलं. आवळ्याचा रस आणि भडंगाऐवजी कुरमुरे वापरलेली ही पित्तनाशक भेळ अशा वेगवेगळ्या रेसिपी यांनी डेव्हलप केल्यात. इथे 2-3 जण पार्सल पॅक करत होते. अशा प्रकारे आम्ही एक 2-3 भेळ तिथे ट्राय केल्या. अप्रतिम अशी भेळ होती. पूर्वी मी एकदा सांगलीत अशी भेळ खाल्ली होती. ठाणे, पुण्यामध्ये मला अशा प्रकारची भेळ मिळाली नाही. इथे बनवतात त्या भेळे जरा वेगळ्याच असतात. कोल्हापूरची भेळ अतिशय मिक्स अशी होती, म्हणजे तिखट, आंबट, गोड, आणि इकडचे कुरमुरे स्पेशल वाटले मला. बापू बिझी होते, बेभानपणे गिरायकांच्या सेवेमध्ये रमले होते. त्यामुळे आम्ही त्यांना डिस्टर्ब न करता फक्त हात करून तिथून निघालो अंबाबाईच्या दर्शनाला. पण तुमच्यापैकी कोणी कधी कोल्हापुरात आलात तर ह्यापैकी एक भेळ तरी ट्राय कराच करा. माझी नक्की आठवण काढाल. महालक्ष्मी मंदिराच्या आधी भवानी मातेचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि तिथे वळलो. आत्ता आपण ज्या वास्तूमधनं आत शिरतोय तो आहे राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांचा जुना राजवाडा. ह्या वास्तूमध्ये एकेकाळी महाराजांचा गोरगरिबांसाठी दरबार भरायचा. ह्या वास्तूमध्येच भवानी मातेचं एक छोटंसं मंदिर आहे. हे राजवाड्यातील एक मंदिर आहे. तुळजा भवानी मातेचं हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई ताराराणी यांनी स्थापन केलं होतं. पूर्वीच्या काळी राजे महाराजे यांना शिकारीचा शौक असायचा. शाहू महाराजांनी केलेल्या शिकारीचे इथे जी जनावर होती त्यांना भुस्सा भरून अजूनही इथे ठेवलेला आहे. मध्ये महाराजांची प्रचंड अशी मस्त मूर्ती बनवलेली आहे आणि त्यांच्या शेजारीच महाराजांचे सिंहासन इथे ठेवलेलं आहे. ह्या वास्तूमध्ये एक वेगळीच वाईब आहे. जुन्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं. कोल्हापूर हे भारतातील महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी देवीलाच इथे अंबाबाई या नावाने ओळखलं जातं. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेलं हे भवानी मंडप आणि तिथूनच शेजारीच महालक्ष्मी मंदिर म्हणजे अंबाबाईचं देऊळ आहे. तर तिथे आता आपण निघालोय. मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अंबाबाईच्या दर्शनाला आलो आहे ते दिवसा उजेडीच आलेलो आहे. रात्रीच्या वेळेला मी पहिल्यांदाच येतो आहे आणि रात्रीचं इथलं वातावरण खूपच छान असतं. एक वेगळी वाईब या वातावरणामध्ये जाणवते. अंबाबाईला शक्ती, समृद्धी आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. भक्तांच्या मते अंबाबाई ही घरातील आईसारखी आहे, प्रेमळ पण संकटात खंबीर आणि रक्षण करणारी.
या मंदिराची रचना सुमारे 8व्या शतकात झाली आहे असं मानलं जातं. मंदिराची वास्तुशैली हेमांडपंथी व द्राविड शैलीचं मिश्रण आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेली देवीची मूर्ती अत्यंत प्रभावी आहे. मी असं लांबून तिचं दर्शन घेतलं कारण प्रचंड गर्दी होती. वर्षातून 2 वेळा म्हणजे मार्च आणि सप्टेंबरमध्ये सूर्यकिरणं थेट देवीच्या मुखावर पडतात म्हणे. प्राचीन आख्यायिकेनुसार अंबाबाई आणि तिरुपतीचे बालाजी हे पती पत्नी आहेत आणि म्हणून पत्नीचं दर्शन आधी घेऊन नंतर पतीचं दर्शन घेणं ही परंपरा आहे. आणि म्हणून अनेक भाविक आधी कोल्हापूरला येतात, अंबाबाईचं दर्शन घेतात आणि त्यानंतर बालाजीचं दर्शन घेतलं जातं. मला तिथे शूटिंग करण्यास मनाई केली, त्यामुळे मी कॅमेरा बंद केला आणि बाहेर आलो. दर्शनासाठी खूप मोठी रांग होती. मंदिराच्या शेजारी आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणजे कोल्हापूरचे जे टिपिकल दागिने आहेत, ठुशी वगैरे याची दुकानं होती. ही बोरमाळ लक्ष्मीहार असावी हे लक्ष्मीहार लक्ष्मीहार म्हणतो. हे सगळं कोल्हापूरचं आहे. हां आणि याला हे कोल्हापूर हे डोरलं म्हणते, मंगळसूत्र डोरलं असं कोल्हापूरचं मंगळसूत्र येते. हे असं सगळी मग असं कोल्हापुरी हे साज असं म्हणतो. हे लक्ष्मीहार, कोल्हापुरी साज, ठुशी, मंगळसूत्र आणि हे साज असं येते. सगळं कोल्हापुरी साजमध्ये पॅटर्न ते बनते. ते आम्ही सगळ्या पॅटर्नमध्ये मनेवरचं आम्ही इथं बनवून घेतो. बाकीचे हे सगळं आपण सुट्टा माल आणून इथंही तयार होतो. बाहेरून मुंबईवरून हे फक्त बाकीचे येतं, इथं आपण सगळं तयार करतो आपल्या इथं. हे कोल्हापूर साज पण कोल्हापुरातच करतो. हे कोल्हापूर साज याला म्हणतो. इकडचे दाखव. हे कोल्हापूर इथलं साज, हे असं टिपिकल इथलं कोल्हापुरी रनिंग आहे. असं कोल्हापुरी साज येते. परत हे अशी ठुशी येते, तशी वजटी टाईप ठुशी आहे. थोडीफार खरेदी करून आम्ही दूध कट्ट्याच्या दिशेने निघालो. कोल्हापूरमधले हे दूध कट्टे म्हणजे ते काय फक्त दूध मिळण्याचं ठिकाण नाही आहे, तर ती एक परंपरा आहे. पहाटे दूध मिळणाऱ्या ह्या पारंपरिक जागा आहेत, जसं की गंगावेश, मिरजकर तिकटी, बागल चौक. इथे अशा म्हशी बांधतात आणि ताजं ताजं दूध काढून दिलं जातं. हे सगळं बघितल्यावर मला असं वाटलं की भारतातच काय, जगात असं एकमेव ठिकाण असेल जिथे तुम्हाला ताजं ताजं दूध काढून विकलं जातं. ही परंपरा राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून सुरू आहे. इथे प्रसिद्ध पैलवान आणि कुस्तीगीर दूध पिण्यासाठी येतात. आम्हा पुण्या मुंबईच्या मंडळींना असं शुद्ध भेसळ नसलेलं दूध मिळालं तर किती छान होईल. रात्रीच्या जेवणासाठी दत्त कॉलनी जवाहरनगरमधील बकेट बिर्याणी या ठिकाणी आलो. हा नवीन स्पॉट माझ्या मित्रांनी शोधून काढला होता. अतिशय रिजनेबल आणि चविष्ट अशी ही बिर्याणी, वेज नॉनवेज. और इस होटल के ओनर है सुमित. तो सुमित जी, ये कभी चालू किया आपने? 22 अगस्त 2023 में शुरू किया था. हमारी छोटी मेस थी. तो मेस में हम टिफिन में बिरयानी देते थे स्टूडेंट्स को. तो स्टूडेंट्स हर रोज बिरयानी मांगने लगे. एट द सेम टाइम हम स्ट्रगल भी कर रहे थे बिजनेस आगे बढ़ाने में. तो हमने मेस बंद करके फिर बिरयानी में हमने एंटर कर दिया. अभी बहुत अच्छा चल रहा है, बहुत अच्छा रिस्पॉन्स है. क्या बात है. मी अनेक प्रकारच्या बिर्याण्या खाल्ल्या. बिर्याणी हा माझा आवडता पदार्थ, पण ही बिर्याणी मला विशेष आवडली. सुमितशी गप्पा मारल्या. एक तरुणाने सुरू केलेला उद्योग तो बहरताना पाहिला आणि तिथून आम्ही निघालो. कोल्हापूरच्या 3ऱ्या भागात आपण बघणार कैलासगडची स्वारी मंदिर, जे कोल्हापूर शहरामध्येच आहे. त्यानंतर पन्हाळगडावरून दिसणारा हा अप्रतिम नजारा, पन्हाळगडाचा इतिहास बघणार आहोत. तिथल्या सगळ्या वास्तूंना आपण समजून घेणार आहोत आणि येताना ज्योतिबा मंदिर. जर अजूनही या चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केलं नसेल तर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, ही विनंती.